काय प्रकार आहे हा? उद्याची प्रश्नपत्रिका आहे ना ही? मग ती आधीच कशी काय मिळाली मुलांना? मॅडम मला खरंच काय माहिती नाही, मलाही आत्ताच कळलंय. हा पण हा पेपर मुलांच्या हातामध्ये कसा काय गेला हे काय मला कळत नाहीये. हां, पण आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न मात्र करतोय. ही काय शोध घेत बसण्याची वेळ आहे का? हे असं का झालं याचं उत्तर हवंय मला. सॉरी का काय झालं? पेपर लीक झाला असं कळलं मला. हो काय? बघू बघू. एक मिनिट. हो, हा उद्याचाच पेपर आहे. पण हे कसं झालं? असं झालंय म्हणूनच मला इथे कॉलेजमध्ये यावं लागलंय. हा विषय जर बाहेर गेला तर काय रेप्युटेशन राहील आपल्या कॉलेजची? ब्लॅकलिस्ट करतील आपल्याला. खरंय, मला खूप आश्चर्य वाटतंय की ही घटना आपल्या कॉलेजमध्ये घडली. ही न्यूज बाहेर गेली तर आपल्या कॉलेजचं रेप्युटेशन खूप खराब होईल. मॅडम आम्ही पेपर हाताळताना व्यवस्थित काळजी घेतलेली होती. मग पेपर लीक झालाच कसा? मॅडम, पेपर आल्याबरोबर ताबडतोब सीलबंद स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले होते. एंट्री रजिस्टर पण प्रॉपरली मेंटेन केले. सर, स्ट्रॉंग रूमची चावी कोणाकडे असते? एक माझ्याकडे आणि एक परीक्षा विभागाचे प्रमुख त्यांच्याकडे दुसरी आणि एक इमर्जन्सी बॅकअप म्हणून ॲडमिनकडे असते. पण मी माझ्या मतावरती ठाम आहे की पेपर कॉलेजमधनं फुटलेला नाही आहे. मग युनिव्हर्सिटीतून फुटला असं म्हणायचंय तुम्हाला? काय कामिनी, तुला काय वाटतं कुणी केलं असेल हे? काय पेपर फुटण्याचं? काय माहित, काही नाही सांगता येणार. ते युनिव्हर्सिटी मधनं कसं काय फुटू शकेल पेपर? अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की पेपर आपल्या कॉलेजमधनं लीक झालाय? असं मी नाही नयनतारा, आईला अजिबात असं म्हणायचं नव्हतं प्लीज. ठीक आहे. कसा लीक झाला पेपर हे आपण शोधून काढूच, पण ती चर्चा आत्ता नको. आता याच्यावर उपाय काय करायचा ते सांगा. मला वाटतं आपण युनिव्हर्सिटीला इमिडिएटली इन्फॉर्म करायला हवं की आपल्या कॉलेजमध्ये पेपर लीक झालाय आणि त्यांना उद्याच्या उद्या नवीन सेट्स इश्यू करायला सांगायला पाहिजे. काय नवीन पेपर लगेच? हेच योग्य ठरेल. मॅडम, मी ताबडतोब मेल ड्राफ्ट करायला घेतो. आणखी जी काही प्रोसिजर असेल ना ती ताबडतोब करा. उद्या कुठल्याही परिस्थितीत नवीन प्रश्नपत्रिका आली पाहिजे. येस मॅम. आणि या पुढच्या पेपर्सकडे जातीने लक्ष द्या. पुन्हा अशी चूक होता कामा नये. नाही होणार नाही मॅडम.